हां, नमस्कार दादा. नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. माझं नाव योगेश संजय आरगडे, राहणार शिरसगाव, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 98-222-68-477. तर आपण ही अशोका सीड्सची FA5 कोथमीरची व्हरायटी 40 दिवसापूर्वी लावली होती. अच्छा. तर आत्तापर्यंत तिला 5 पाणी झालेत आपले. हां. आणि उतार पण आपल्याला चांगलं म्हणजे चांगला दिसतोय आणि काळोखी वगैरे पण चांगली आहेत आणि एवढ्या उन्हाच्या मानाने उतरली पण चांगली ती आणि त्याचा उतार पण चांगला बसेल. तुम्ही ही पेरणी केली होती का फुकून टाकली होती? फुकून टाकलेली होती. फुकून टाकली होती. हां. अच्छा, ठीक आहे. साधारणतः किती बियाणं लागलं एकरी? एकरी 14 किलो 14 लागले. किलो 14 किलो बियाणं लागलं. हां. आणि तुम्हाला असं म्हणजे सांगितलं होतं का पहिले की बाबा ही व्हरायटी उन्हाळ्यात चालेल किंवा 14 किलो एकरी लागतं असं? का अंदाजे वापरलं तुम्ही बियाणं? त्यांनी माहिती दिली होती तुम्हाला 14 किलो एकरी बियाणं लागतं, बरोबर. लूज बियाणं किती वापरता तुम्ही एकरी? सुट्ट बियाणं 25 ते 30 किलो. 25-30 किलो. हां, म्हणजे मग हे तुम्हाला कमी लागेल. उन्हाळ्यामध्ये काय असं माहिती आहे का, लूज बियाणं जवळपास गुंठ्याला 1 किलो लागून जातं. हो. चांदोळी असू दे, आपल्या भागात चांदोळी बदामी चालतं, बरोबर, किंवा जळगावी चालतं, तर गुंठ्याला जवळपास 1 किलो बियाणं ते लागतं. आणि हे 1 एकरला 14 किलो लागतं, म्हणजे जवळपास गुंठ्याला 3 गुंठ्याला 1 किलो बियाणं हे लागतं जवळपास. बरोबर. 40 दिवसात तयार होते बियाणे. प्लॉट 40 दिवसात तयार होतो. तर शेतकरी मित्रांनो, मी 2 गोष्टी पहिले इथं सांगतो. किती? 36 दिवस आज 36 दिवस झाले या प्लॉटला टाकल्यापासून. 36 दिवस. हां. तर मला 2 गोष्टी इथं सांगायच्या आहेत तुम्हाला, म्हणून सगळ्यांना आपण इन्व्हाइट केलेलं आहे, की आपण मार्केटमध्ये ज्या व्हरायट्या विकत घेतो आणि छाननीच्या उन्हाळ्यासाठी ज्या व्हरायट्या लागवड करतो, त्या साधारणतः जमिनीत टाकल्यापासून 12व्या-13व्या दिवशी उतारा चांगला होतो त्यांचा. हा पॉईंट. आणि दुसरा मेन पॉईंट, ती व्हरायटी 55 ते 60 दिवसात तयार होते छाननीची. आणि तयार झाल्यानंतर 20, 25, 30 दिवसापर्यंत तुम्ही ठेवू शकता. मार्केटला भाव नसेल किंवा घरी काही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला जमलं नाही किंवा तुम्हाला समजा ठेवायची आहे, व्यापारी आला नाही वेळेवर, तर 20-25 दिवस ती व्हरायटी राहू शकते, म्हणजे जवळपास 70 दिवसापर्यंत प्लॉटमध्ये राहू शकते. 2 गोष्टींचा शेतकऱ्यांचा फायदा आहे. उशिरा उतारा होतो म्हणून तुम्ही तणनाशक मारू शकता आणि जास्त दिवस ती राहू शकते, फुल लागत नाही म्हणून ती ठेवू शकता आणि मार्केटला जेव्हा भाव असेल तेव्हा विकू शकता. त्या छाननीच्या व्हरायट्याचा कुठल्या कंपनीच्या असू दे, 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत की तो फायदा आहे शेतकऱ्यांना. या व्हरायट्यांचं एक वैशिष्ट्य काय आहे की अशोकाकडे आपल्याकडे जवळपास 4 व्हरायट्या आहेत आता 2 किलो पॅकिंगमध्ये. एक AFA5 म्हणून देतो आपण, एक 30 डेज म्हणून देतो, 30 डेज सुपर अर्ली म्हणून देतो आणि फास्ट ग्रो म्हणून. की ही व्हरायटी जमिनीत टाकल्यापासून 6व्या दिवशी तुम्हाला जवळपास 100% उतारा होऊन जातो. 6व्या दिवशी. बऱ्याच शेतकऱ्यांची गफलत काय होती की तणनाशक 7व्या-8व्या दिवशी तण उतरू देतात आणि मग मारतात. तर तणनाशक मारताना तुम्ही 4थ्या-5व्या दिवशी तणनाशक मारा. 6व्या दिवशी तणनाशक चालणार नाही, तोपर्यंत उतारा होऊन जातो. हा एक प्लस पॉईंट आहे याचा. आणि तयार मॅच्युरिटी याला 40 दिवसाची. 40 दिवसात हा प्लॉट तुम्हाला 1001% तयार होऊन जातो, बरोबर. समजा प्युअर काळीची जमीन असेल तर त्याला 1-2 दिवस लेट होऊ शकतं, कारण पाणी धरून ठेवतो म्हणून. पण मुरमाड जमीन, हलक्या जमीन असेल तर त्याला 100% हा प्लॉट 40 दिवसात तयार होऊन जातो. तिथून पुढे फक्त 8च दिवस तुम्ही ठेवू शकता. 9व्या-10व्या दिवशी याला फुल लागून जातं. त्याच्यामुळे प्लॉट तुम्ही 25व्या दिवसापासूनच व्यापाऱ्यांना सांगा किंवा तिथून तुम्ही मार्केटला सोय करायची. आणि गावठी किंवा छाननीच्या व्हरायटीपेक्षा, आता गावठी किंवा छाननीची व्हरायटी ही 1 किलोला तुम्हाला जवळपास 180 ते 220 किलो उत्पन्न निघतं. आता शेतकऱ्यांचं नियोजन कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे, पण साधारणतः 200 किलोपर्यंत उत्पन्न तुम्ही अर्धा किलोची जुडी करा किंवा 1 किलोची. पण ह्या व्हरायटीला कमीत कमी तुम्हाला 400 किलो उत्पन्न मिळेल. कंपनी ही तुम्हाला गॅरंटी देते आणि आपण त्यासाठी हे पेटंट रजिस्टर सुद्धा केलेलं आहे. कोरिअंडर मल्टीकट 40 डेज, 40 दिवसात तयार होऊन ती तुम्हाला कमीत कमी 400 किलो भाजी कमीत कमी यायलाच पाहिजे. बरेच असे आपल्या इकडचे शेतकरी, मातबर शेतकरी असे आहेत की 500 किलो भाजी काढलेली, पण कंपनी 500 नाही सांगत, काढतात शेतकरी 500 किलो सुद्धा भाजी काढलेली. पण 400 किलो उत्पन्न म्हणजे त्या व्हरायटीपेक्षा डबलचं उत्पन्न. लवकर तयार होतो वाण, प्युअर गावठीमध्ये वास आहे, फुल वास आहे. आणि तणनाशक मारायचं असेल तर लवकर मारायचं, उशिरा चालत नाही याला. आणि आता आणखी बरेच शेतकरी ट्रायल घेतात किंवा त्यांनी म्हणजे स्प्रे करायला लागले की काढायच्या 1 दिवस आधी तुटू नये म्हणून 05234 आणि बोरान
नाही तर नुसतं 05234 जरी घेतलं साधारणतः एका हाताची ओंजळ एका पंपाला म्हणजे 50 ग्रॅम तुम्ही घेऊन स्प्रे करू शकता. म्हणजे सुटत नाही, मुळासकट माल निघतो. कारण सुटून किंवा कापून आता मार्केट कोणीच करत नाही आणि कस्टमर पण घेत नाही. त्याच्यामुळे मुळासकट मार्केट घेता. मग पूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही सप्लाय करा तर एक दिवस पहिले 05234चा स्प्रे तुम्ही घेऊ शकता. चला. बाकी काही आणखी शंका असतील तर विचारा. हा स्वतः टाकलेलं आहे बरोबर. मग मजुरांकडे दिलं कलर होतो, ज्याला कलर येत नाही, हा विदाऊट कलरचं बियाणं आहे. या विदाऊट कलरमुळे काय होतं की तुम्हाला उतारा 100% बसतो आणि आपण ट्रीटमेंट जे आहे ना ती ॲझोटोबॅक्टरची करतो पावडर फॉर्ममधला. दुसरं जे कलर ट्रीट असेल ना त्याच्यामुळे काय होतं की कलर असल्यामुळे कधी कधी अंकुर बाहेर येत नाही बरोबर. हा किंवा मग बी तिथं सडून जातं. याला आपण ॲझोटोबॅक्टर टाकलेलं असतं. म्हणजे आता हात घातला ना असं दिसत नाही, हात घातला का हाताला ॲझोटोबॅक्टरमुळे काय होतं की तुमच्या जमिनीतली बुरशी जी ती पहिले कमी होऊन जाते आणि नंतर उतारा होतो. तरी बी काही शंका असते ना, प्रत्येक पाकिटावर आपण कस्टमर केअर नंबर दिलेला आहे. अशोकाचा धनाच नाही, कुठल्याही प्रॉडक्ट संदर्भात तुम्हाला काही शंका असेल डायरेक्ट त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. त्यांनी तुमचं निरसन केलं तर ठीक, नाही तर स्थानिक एम्प्लॉई जे असतील त्यांचा नंबर तुम्हाला ते देऊन टाकतील. म्हणजे मग ते एम्प्लॉई तुमच्या प्लॉटवर येऊन जातील किंवा फोनवर जर काही सांगता आलं तर फोनवर सांगतील. पण तुम्हाला असं नको व्हायला की